Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी साक्षी बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. जिथे भक्ती आणि परंपरेचा संगम होतो अशा संत श्री तुकोबाराया गुरुकुल गाथा मंदिराच्या पवित्र भूमीत सायबर सुरक्षा आणि डिजिटल फसवणुकीवर मार्गदर्शन देण्यात आले. वारकरी भाविक आणि आयोजकांसाठी आयोजित केलेल्या या विशेष सत्रात त्यांना ऑनलाईन धोक्यांपासून कसे सुरक्षित राहायचे याचे धडे मिळाले. डॉक्टर डी.वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, संगणक विभाग आणि क्विकिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या सायबर शिक्षा व सुरक्षा या उपक्रमांतर्गत संत तुकाराम महाराज गुरुकुलात हा अनोखा कार्यक्रम पार पडला. या सत्राचे नेतृत्व महाविद्यालयाचे सायबर वॉरियर्स अदिती वाबळे आणि सिद्धांत हत्ते यांनी केले. त्यांनी वारकरी आणि गुरुकुलातील मंडळींना मार्गदर्शन केले. आर्थिक फसवणूक, डिजिटल अरेस्ट आणि लिंक बेटिंग तसेच सोशल इंजिनिअरिंग सारख्या गुन्ह्याबद्दलही त्यांनी सोप्या भाषेत माहिती दिली. विशेष म्हणजे ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या फसवणुकीला कसे ओळखायचे हेही त्यांनी उदाहरणासह समजावून सांगितले. या विद्यार्थिनींच्या प्रयत्नांचे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज ह.ब.प. श्री अनिकेत महाराज मोरे देहूकर यांनी विशेष कौतुक केले. समाजाच्या गरजा ओळखून राबवलेल्या या उपक्रमाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी केवळ धोक्यांबद्दलच नाही तर त्याचपासून वाचण्याचा मार्गही दाखवला. सायबर क्राईम घडल्यास सरकारी वेबसाईटवर तक्रार कशी दाखल करावी यांचंही त्यांनी प्रात्यक्षिक दाखवलं. या उपक्रमाला वरिष्ठ प्राध्यापक समन्वय श्री सत्यवान कुंजे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांची दखल घेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रणजित पाटील सर यांनी त्यांचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पी.डी. पाटील सर आणि सचिव डॉक्टर सोमनाथ पाटील सर यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.